नवीन वर्ष येतं, पण जुनी वेदना तशीच राहते, कारण आपण बदलायला घाबरतो. जर तू अजूनही जुन्याच गोष्टी सहन करत असशील, तर 2026 सुद्धा 2025 सारखंच जाणार. कॅलेंडर बदलणं सोपं असतं, पण स्वतःला बदलणं धैर्य मागतं. आजचा हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही, आजचा हा व्हिडिओ आरशासारखा आहे, कारण आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही. आज मी स्वतःशी प्रामाणिकपणे बोलणार आहे. आणि कदाचित माझ्या ह्या शब्दामुळे तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला दिसेल. वर्ष संपतंय, पण आपण डिसेंबरचे शेवटचे दिवस चालू आहेत. रस्त्यावर लाईट्स आहेत, फोनमध्ये स्टेटस आहेत, सोशल मीडियावर न्यू इयर न्यू मी आहे. पण रात्री डोकं वशीवर ठेवल्यावर मन मात्र विचार करतं, हे वर्ष खरंच माझं होतं का? आपण सगळेच या प्रश्नापासून पळतो, कारण उत्तर खूप वेदनादायक असतं. आपण प्रयत्न केले पण अर्धवट. आपण ठरवलं पण घाबरलो. आपण बदलायचं ठरवलं पण जुन्याच गोष्टीमध्ये अडकलो. आणि वर्ष संपताना एक शांत अपराधी भावना मनात राहते. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. मी कुठे चुकले. मी पण अशीच होते. दरवर्षी मोठे प्लॅन, मोठी स्वप्न, मोठे शब्द, पण वर्षाच्या शेवटी एकच प्रश्न उरायचा, मी स्वतःसाठी काय केलं? आणि उत्तर नेहमीच शांत असायचं, कारण मी सगळ्यांसाठी होते, पण स्वतःसाठी नव्हते. जुनी चूक, स्वतःला नेहमी शेवटी ठेवणं. माझी सगळ्यात मोठी चूक माहिती आहे काय होती? मी स्वतःला नेहमी शेवटचा नंबर दिला. आधी घर, आधी लोक, आधी परिस्थिती, आधी जबाबदाऱ्या, आणि मी नंतर. मी स्वतःला सांगायचे, थोडं अजून सहन करूया, आता नाही, नंतर बघू, सगळं ठीक झाल्यावर मी. पण खरं सांगू का, ते नंतर कधीच आलं नाही. मला असं वाटायचं की सहन करणं म्हणजे चांगुलपणा, पण हळूहळू मला कळायला लागलं, सहन आणि स्वतःला हरवणं यात खूप बारीक फरक असतो. मी लोकांना समजावून घेत गेले आणि स्वतःला विसरत गेले. मी माफ करत गेले आणि स्वतःवर राग करत गेले. आणि एक दिवस आरशात पाहिलं तेव्हा प्रश्न पडला, मी इतकी थकलेली का दिसते? आतून येणारा थकवा जो कोणाला दिसत नाही. हा थकवा शरीराचा नव्हता, हा थकवा आत्म्याचा होता. हसतानाही मन जड वाटायचं, लोकांमध्ये असतानाही एकटेपणा वाटायचा. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं नॉर्मल वाटायला लागलं होतं. जेव्हा वेदना नॉर्मल वाटू लागते तेव्हाच ती धोकादायक असते. स्वतःला विचारलेला पहिला प्रश्न, एक दिवस मी स्वतःलाच थांबून विचारलं, हेच आयुष्य? मी पुढची 10 वर्ष जगणार आहे का? हेच लोक, हीच भीती, हीच सवय. त्या क्षणी मन शांत झालं. आणि त्या शांततेत एक गोष्ट स्पष्ट ऐकून आली, जर तू काहीच बदललं नाहीस तर काहीच बदलणार नाही. तो स्वीकार, जो सगळ्यात कठीण असतो. स्वतःची चूक मान्य करणं खूप अवघड असतं, कारण तेव्हा दोष कोणावरही देता येत नाही. त्या दिवशी मी हे मान्य केलं, माझ्या आयुष्यात जे चालू आहे त्याला मीच परवानगी दिली आहे. हे मान्य करणं वेदनादायक होतं, पण त्याच वेळी ते मुक्त करणंही होतं, कारण जिथे जबाबदारी स्वीकारली जाते तिथूनच बदल सुरू होतो. जुनेच आयुष्य पण का धरून ठेवतो? एक प्रश्न तुमच्यासाठी, जर तुम्हाला माहीत आहे की काही गोष्टी तुम्हाला दुखावत आहेत, तरीही तुम्ही त्या का धरून ठेवता? कारण त्या गोष्टी ओळखीच्या आहेत. ओळखीची वेदना अनोळखी बदलापेक्षा कमी भीतीदायक वाटते. पण लक्षात ठेवा, ओळखीची वेदना हळूहळू तुमचं आयुष्य चोरते. काही गोष्टी आपल्याला सोडत नाहीत, कारण आपणच त्यांना धरून ठेवलेलं असतं. सुरुवात, आतली अस्वस्थता, तो प्रश्न अजूनही मनात घुमतोय. 2026 पण असंच गेलं तर? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो, कारण तो सत्याच्या खूप जवळ आहे. आणि आज आपण त्या सत्याच्या थोडं अजून आत जाणार आहोत, कारण बदल फक्त ठरवून होत नाही. बदलासाठी काय गोष्टी आपल्याला मागे खेचतात हे ओळखणं गरजेचं असतं. जुने लोक, जे सोडणं सगळ्यात कठीण असतं. हे ऐकताना कदाचित मनात एखादा चेहरा येईल, कुणी जवळचा, कुणी ओळखीचा, कुणी ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं. आणि तरीही त्या माणसामुळे तुम्ही हळूहळू थकत चाललेले असता. काही लोक तुमच्यावर ओरडत नाहीत, पण ते
तुमच्या आत्मविश्वासावर हसतात, तुमच्या भावना कमी लिखतात, तुमचा बदल स्वीकारत नाहीत आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ते हे सगळं आपल्या भल्यासाठी करत असल्यासारखं दाखवतात. तू बदलशील ही तक्रार नाही, ही भीती असते. जेव्हा तुम्ही बदलायला लागता तेव्हा काही लोक म्हणतात, तू बदललीस. हे वाक्य तक्रार वाटतं, पण खरं सांगू का, ही त्यांची भीती असते. कारण तुमचा बदल त्यांना आरसा दाखवतो, तुमचा बदल त्यांना अस्वस्थ करतो, तुमचा बदल त्यांची सोय बिघडवतो आणि म्हणून ते तुम्हाला जुन्याच चौकटीत अडकवून ठेवू पाहतात. एक सत्य जे कुणी सांगत नाही, हे लक्षात ठेवा. जे लोक तुमच्या बदलावर प्रेम करत नाहीत, ते लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत. ते फक्त तुमच्या जुन्या भूमिकेवर प्रेम करत असतात. आणि ती भूमिका तुम्हाला तोडत असेल तर ती सोडणं स्वार्थ नाही, तर गरज आहे. जुनी सवय जी दिसत नाही पण आयुष्य खात जाते. आता बोलूया त्या सवयीबद्दल जी वाईट दिसत नाही पण सगळ्यात जास्त नुकसान करते. स्वतःला कमी लेखण्याची सवय. मी नाही करू शकत, माझ्याकडून होणार नाही, लोक काय म्हणतील, मी पुरेशी नाही. ही वाक्य आपण स्वतःलाच दररोज म्हणत असतो आणि हळूहळू ती आपली ओळख बनतात. सवयी कशा जन्माला येतात? सवयी एका दिवसात तयार होत नाहीत, त्या जन्माला येतात एखाद्या अपयशातून, एखाद्या अपमानातून, एखाद्या नकारातून, एखाद्या वेदनेतून. पण समस्या सवय नसते, समस्या ही असते की आपण त्या सवयीला आपली ओळख बनवतो. सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय. खूप लोकांची एक सवय असते, सगळ्यांना खुश ठेवायचं. नाही म्हणायची भीती, नाराज करतील याची भीती, सोडून जातील याची भीती. पण या सवयीचा शेवट नेहमी एकच असतो, सगळे खुश असतात फक्त तुम्ही सोडून. आणि एक दिवस मन आतून ओरडतं, माझं काय? ओळखीची वेदना, अनोळखी शांतता. आपण अनेकदा वेदनादायक गोष्टी सोडत नाही कारण त्या ओळखीच्या असतात. आपण म्हणतो किमान माहिती आहे काय होणार, पण बदल अनोळखी असतो आणि म्हणूनच तो भयानक वाटतो. पण एक सत्य लक्षात ठेवा, ओळखीची वेदना हळूहळू तुमचं आयुष्य संपवते आणि अनोळखी शांतता नवीन आयुष्य उघडवते. हे धरून ठेवण्याची किंमत आता स्वतःला हा प्रश्न विचारा, हे लोक धरून ठेवण्याची मला काय किंमत मोजावी लागते? मानसिक शांतता, आत्मविश्वास, स्वप्न, स्वतःवरचा विश्वास. कधीकधी आपण इतकं काही गमावतो की ते लक्षातच येत नाही. आतून उठलेली जाणीव. या सगळ्या विचारानंतर एक क्षण येतो जिथे मन म्हणतं बस. तो क्षण खूप शांत असतो पण खूप शक्तिशाली असतो, कारण त्या क्षणी तुम्ही पहिल्यांदा स्वतःची बाजू घेतलेली असते. बदलाची तयारी आता तुम्हाला कळाली असेल. कोणते लोक तुम्हाला मागे खेचतात, कोणती सवय तुम्हाला थांबवते आणि का तुम्ही अजूनही अडकलेले आहात. पण ओळख पुरेशी नाही, निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय खूप शांत क्षणी घेतला जातो. जिथे माणूस स्वतःशी एक वचन करतो. पुढे आपण त्या क्षणाबद्दल बोलणार आहोत जिथे मी स्वतःला वचन दिलं 2026 मध्ये जुनं आयुष्य परत नको. तो क्षण, तो शांत क्षण जिथे निर्णय घेतले जातात. हा निर्णय मोठ्या आवाजात घेतला जात नाही, तो निर्णय टाळ्यांमध्ये होत नाही, तो निर्णय एका खूप शांत क्षणी घेतला जातो. तो क्षण जेव्हा सगळे झोपलेले असतात आणि माणूस पहिल्यांदा स्वतःसोबत जागा असतो. त्या रात्री मी एकटी बसले होते. कोणाशी बोलण्याची गरज नव्हती, कोणाला समजवायचं नव्हतं, कारण सत्य खूप स्पष्ट होतं. स्वतःशी झालेली खरी भेट. मी स्वतःला विचारलं, मी नेमकं काय जगते? हे माझं आयुष्य आहे? मी फक्त निभावते? हा प्रश्न खूप जड होता, पण त्याचं उत्तर आणखी जड होतं. कारण मी जगत नव्हते, मी फक्त सहन करत होते. वेदनेला नाव देण्याचा क्षण. त्या क्षणी मी पहिल्यांदा माझ्या वेदनेला नाव दिलं. मी तिला पळवलं नाही, मी तिला झाकलं नाही, मी तिला थेट पाहिलं आणि म्हणाले, तू माझी सवय झाली आहेस, पण तू माझं आयुष्य नाहीस. आणि ते बोलणं मला हलकं करत गेलं. ते वाक्य ज्याने सगळं बदललं.
त्या शांततेत माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर आलं. 2026मध्ये जुनं आयुष्य परत नको, जुन्या वेदना नको, जुने लोक नको, जुनी भीती नको, जुनी माफी नको, जुनी मी नको. कारण जुनं आयुष्य म्हणजे नवीन वेदनांची तयारी, जबाबदारी स्वीकारण्याची ताकद. त्या क्षणी मी कुणालाच दोष दिला नाही, न परिस्थितीला, न लोकांना, न नशिबाला. मी फक्त एवढंच मान्य केलं, मी बदलले नाही म्हणूनच माझं आयुष्य बदललं नाही. आणि हे मान्य करणं दुःखरं असलं तरी खूप शक्तिशाली होतं. कारण जिथे जबाबदारी स्वीकारली जाते तिथे स्वतःच्या हातात नियंत्रण येतं. आज एक गोष्ट ठरवा जी 2025मध्येच सोडून द्यायची आहे. एकच, एखादा माणूस, एखादी सवय, एखादी भीती, एखादी चूक किंवा स्वतःबद्दलची जुनी प्रतिमा. लक्षात ठेवा, सगळं एकाच वेळी बदलायची गरज नाही, पण एक गोष्ट सोडल्याशिवाय काहीच बदलत नाही. सोडणं म्हणजे काय असतं? सोडणं म्हणजे राग ठेवणं बंद करणं, स्वतःला दोष देणं बंद करणं, परत परत दुखवणाऱ्या ठिकाणी जाणं बंद करणं, स्वतःची किंमत कमी करणं बंद करणं. सोडणं म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं. आता मी तुम्हाला एक साधी पण शक्तिशाली कृती सांगते, नवीन आयुष्याची शांत सुरुवात. जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकला असेल तर समजा तुमचं मन आधीच बदलायला लागलं आहे. लक्षात ठेवा, नवीन आयुष्य मिळत नाही, जुनं आयुष्य सोडल्यावर ते उघडतं. 2026 काही जादू घेऊन येत नाही, तुमचा निर्णयच त्याला खास बनवतो. मी माझा निर्णय घेतला आहे, आता तुमचा नंबर आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, लाईक करा, कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता. एखाद्याला शेअर करा जो अजूनही सहन करत आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचे दिवस आपण जुनं नाही नवीन आयुष्य घडवणार आहोत. धन्यवाद.